Welcome to part number 2, AV number 2. Start with our poem. What is the text of the poem? Here, money. When I had money, money, oh, I knew no joy till I went poor. जेव्हा माझ्याकडे पैसा होता, पैसा पैसा मी करायचो. आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर. पण मला आनंद नाही मिळाला खरं. जेव्हा माझ्याकडे खूप पैसा होता त्यावेळेला आनंदच मिळाला नाही. पण जेव्हा मी गरीब झालो, टिल आय वेंट पुअर. फॉर फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. ज्या वेळेला पैसा होता त्यावेळेला जे खोटे लोक आहेत ते मित्र म्हणून त्या ठिकाणी माझ्याकडे आले. माझ्या दरवाजा त्यांनी ठोठावला. ज्यावेळा पैसा होता त्यावेळेला खोटे मित्र माझ्याकडे आले. माझ्या पैशाकडे बघून ते माझ्या दाराशी पोहोचले. पण त्या ठिकाणी खऱ्या मित्रांची पारख त्या ठिकाणी मला कळली नाही. देन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स अ ट्रम्पेट दॅट ही मस्ट नॉट ब्लो बिकॉज अ मॅन इज डेड. आय डेअर्ड नॉट स्पीक टू लेट दिस फॉल्स वर्ल्ड नो. देन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स. जेव्हा पैसा नव्हता त्या ठिकाणी त्याची तुलना या ठिकाणी केलेली आहे. तो म्हणतो की मला असं वाटलं की मी एका मुलासारखा, लहान मुलासारखा आहे. दॅट होल्ड अ ट्रम्पेट दॅट ही मस्ट नॉट ब्लो. की त्या लहान मुलाच्या हातामध्ये एक ट्रम्पेट आहे. ट्रम्पेटचा अर्थ या ठिकाणी आला आहे अ ब्रास म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. तर एक इन्स्ट्रुमेंट आहे, एक प्रकारची तुतारी आहे, एक प्रकारची बासरी आहे. अ ट्रम्पेट दॅट ही मस्ट नॉट ब्लो, की जी ट्रम्पेट वाजत नाही आहे. बिकॉज अ मॅन इज डेड आय डेअर्ड. कारण कोणीतरी मृत पावलेलं आहे आणि मृत पावल्यामुळे त्या लहान मुलाला सांगितलं जातं आहे तुतारी, ती पिंगाणी जी आहे, ती जी बासरी आहे, तू वाजवू नकोस. आय डेड नॉट स्पीक टू लेट लेट दिस फॉल्स वर्ल्ड नो. आणि मी हिंमत करून त्या ठिकाणी म्हणतो नॉट स्पीक टू लेट दिस फॉल्स वर्ल्ड नो. ह्या खोट्या जगाला त्या ठिकाणी मला खरं सांगावंसं वाटतं आहे की ज्या वेळेला खरंच त्या ठिकाणी पैसा नसतो त्यावेळेला एक वेगळा आनंद असतो. पैसा असतानाचा आनंद जो आहे तो वेगळा असतो. मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ अँड सीन हाऊ पुअर मेन्स हर्ट्स आर एव्हर लाईट. मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ. मी खूप विचार केला ह्या जीवनाबद्दल. अँड सीन, आणि मी बघितलं पण हे जीवन. हाऊ पुअर मेन्स हर्ट्स आर एव्हर लाईट. मला हेही बघायला मिळालं की ज्या लोकांकडे पैसाच नाही आहे ते लोक किती छान जीवन जगतात, ते किती आनंदी असतात. अँड हाऊ देअर व्हाईव्ज डू हम लाईक बीज. आणि त्यांच्या पत्नी, त्यांच्या ज्या बायका आहेत, वाईफचं अनेक वचन आहे, प्लुरल फॉर्म ऑफ वाईफ. अँड हाऊ देअर वाईव्ज डू हम लाईक बीज. हम म्हणजे सिंग विथ क्लोज लिप्स. तर त्यांच्या ज्या बायका आहेत त्या अतिशय एखाद्या मधमाशीप्रमाणे त्यांच्या मागे भुनभुन त्यांची चालू असते. पैसा नसल्याकारणाने घरामध्ये कटकट जी आहे ती चालू असते. अबाउट देअर वर्क फ्रॉम मॉर्न टिल नाईट. आणि सतत त्या ठिकाणी काम करावं लागतं आहे, अगदी सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपण्यापर्यंत. आणि ह्या कामाने त्या पिसून गेलेल्या आहेत, थकून गेलेल्या आहेत आणि सतत ती त्यांची भुनभुन चाललेली असते, पैसा नाही, पैसा नाही घरामध्ये. अशा प्रकारचं एक वातावरण त्या घरामध्ये आहे. पण तरीसुद्धा हा जो गरीब आहे, पैसा नसताना पण त्या ठिकाणी आनंदी आहे, सुखात आहे. सो व्हेन आय हिअर दिस पुअर वन्स लाभ. पण ज्या वेळेला मी हे बघतो, व्हेन आय हिअर दिस पुअर वन्स लाभ, ज्यावेळेला हे गरीब लोक हसतात. अँड सी द रिच वन्स कोल्डली फ्रोन. आणि बघतात की आपले जे खरे जे श्रीमंत लोक होते ते आता गरीब झालेले असं ज्यावेळेला ते बघतात गरीब लोक. अँड सी द रिच वन्स कोल्डली फ्रोन पुअर मॅन थिंक आय डीड नॉट गो ऑफ. आणि त्यावेळेला ते जेव्हा एखादा श्रीमंत माणूस गरीब होतो, वातावरण बदलतं, परिस्थिती बदलते आणि एखादा श्रीमंत गरीब होतो, त्यावेळेला हे गरीब लोक त्याच्याकडे बघून हसतात. आय डिड नॉट गो अप सो मच ॲज रिच मॅन शुड कम डाऊन. आणि त्या ठिकाणी मला हेच वाटतं की हा श्रीमंत माणूस जो आहे तो आता खाली यायला हवा. त्याची अस्सल स्थिती जी आहे जमिनीवर तो राहायला पाहिजे असं मला कायम वाटतं. वेन आय हॅड मनी ओ. तो म्हणतो ज्यावेळेला माझ्याकडे पैसा होता. माय मेनी फ्रेंड्स प्रूव्ड ऑल अनट्रू. माझे बरेचसे मित्र ज्यांनी मला खोटं ठरवलं. बट नाऊ आय हॅव नो मनी. पण आज माझ्याकडे पैसा नाही आहे. ओ माय फ्रेंड्स आर रिअल. पण माझ्याकडे खरे मित्र आहेत. दो व्हेरी फ्यू, पण जरी संख्येने कमी असतील पण खऱ्या मित्रांची पारख जी आहे ती आज मला होते आहे. आणि पैसा नसताना त्या ठिकाणी आपण माणसाला जाणू शकतो आणि कुठेतरी या पैशांची जी गणना आहे ती वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी केलेला आहे. तर
अशा पद्धतीने ही जी कविता आहे ही थोड्या वेगळ्या अंगाने कवीने रेखाटलेली आहे. विल्यम एच डेव्हिस इन दिस पोयम मनी मेक्स हिज रीडर्स फेस द रियालिटी ऑफ लाईफ. तर एक वास्तव जे आहे जीवनाचं ते सांगण्याचं काम या ठिकाणी कवीने केलेलं आहे. फ्रॉम अ डिस्टन्स अ रिच मॅन लुक्स हॅपी ॲज ही वॉज द बिगेस्ट सिक्युरिटी ऑफ लाईफ. जर आपण थोडं दुरून बघितलं तर श्रीमंत माणूस जो आहे, अ रिच मॅन लुक्स हॅपी ॲज ही हॅज द बिगेस्ट सिक्युरिटी ऑफ लाईफ दॅट इज मनी. कारण त्याच्याकडे खूप पैसा असतो म्हणून तो खूप आपल्याला आनंदी वाटतो. बट द पोएट वॉन्ट्स टू फील द रीडर टू टेल द रीडर दॅट द ट्रूथ इज नॉट सो. पण कवीला असं सांगायचं आहे, वेन वी हॅव मनी वी डू नॉट अंडरस्टँड द व्हॅल्यू ऑफ इट. जेव्हा आपल्याकडे पैसा असतो त्यावेळेला मात्र पैशाचं महत्त्व आपल्याला नसतं. बिकॉज वी हॅव इनफ मनी वी रिअलाइज द रिअल वर्थ ऑफ मनी व्हेन वी लॉस इट. जेव्हा पैसा निघून जातो हातातून त्यावेळेला पैशाचं महत्त्व आपल्याला कळतं. ही टेल्स अबाउट हाऊ मनी अट्रॅक्ट फ्रेंड्स हू आर नॉट रिअल वेल विशर्स. ते असंही सांगतात की कशा पद्धतीने लोक आपल्याकडे येतात की ज्यावेळेला पैसा आपल्याकडे असतो ते आपले खरे आपले सदिच्छुक नसतात. मनी इज देअर फ्रेंड. कारण पैसा हा त्यांचा मित्र असतो, आपण त्यांचे मित्र नसतो. दे जस्ट वॉन्ट टू मेंटेन द रिलेशनशिप बिकॉज दे आर ग्रीडी फॉर मनी. त्यांना फक्त रिलेशन मेंटेन करायचं असतं कारण त्यांना पैसा हवा असतो. दे डू नॉट कम फॉर हिज हॅपीनेस बट फॉर हिज प्रॉस्पेरिटी. तर आनंदासाठी ते आपल्याकडे येत नाही, पण पैसा आहे म्हणून त्या ठिकाणी तुमच्याकडे ते लोक येतील. द पोएट कम्पेअर्स हिमसेल्फ टू अ चाइल्ड. कवी त्या ठिकाणी तुलना करतो एका लहान मुलाशी स्वतःची. हू हॅज गॉट अ ट्रम्पेट, की ज्याच्या हातामध्ये एक ट्रम्पेट आहे. सेकंड स्टांजा. बट डज नॉट नो हाऊ टू ब्लो इट. पण त्याला माहिती नाही की ती कशी वाजवावी, कशी ब्लो करावी. सो ही होल्ड अ ट्रम्पेट द वे ही वॉन्ट्स टू बट द पोएट डज नॉट हॅव दॅट फ्रीडम टू लीड हिज लाईफ द वे ही वॉन्ट्स टू बिकॉज हिज मनी हॅज स्नॅच हिम दॅट लिबर्टी. पण दुर्दैवाने त्या ठिकाणी त्याला वाजवता येत नाही कारण ते जे जे स्वातंत्र्य आहे त्याला वाजवून द्यायचं. कारण असं म्हटलं आहे कुणीतरी मेलेलं आहे आणि म्हणून तू वाजवू नकोस. म्हणजे खरं फ्रीडम त्या ठिकाणी त्याला नाही आहे ते तुतारी वाजवण्याचं. ही हॅज टू फॉलो सर्टन नॉर्म्स ॲज द सोसायटी गाईड्स हिम. आणि या पद्धतीने समाजाचे नियम त्याला पाळावे लागत आहेत. बट द पोएट इज सो डिस्टर्ब विथ हिज फॉल्स वर्ल्ड दॅट ही डज नॉट वॉन्ट टू डिस्क्लोज द फॅक्ट ही डज नॉट हॅव द फ्रीडम. आणि कवीला ते ओरडून सांगावं असं वाटतं की त्याला स्वातंत्र्य नाही आहे आणि स्वातंत्र्य नसल्याकारणाने त्या ठिकाणी तो काहीही करू शकत नाही असं तो म्हणतोय. इन स्टांजा नंबर 3 द पोएट टॉक्स अबाउट हिज थॉट्स. स्टांजा नंबर 3 जो आहे त्यात तो आपले विचार मांडतो आहे. ही थिंक्स कंटिन्युअसली अबाउट द मिनिंग ऑफ लाईफ अँड रिअलायझेस हाऊ अ पुअर मॅन्स लाईफ इज सो डिफिकल्ट दॅट देअर हर्ट्स आर नेव्हर लाईट. तो म्हणतो की गरीब लोकांचं जीवन हे इतकं अवघड असतं दॅट दॅर हार्ट्स आर नेव्हर लाईट. तर त्यांचं देअर हार्ट्स आर एव्हर लाईट. तर ते अतिशय मोकळेपणाने राहतात असं त्यांचं जीवन असतं. देअर वाईव्स ऑलवेज ग्रंबल अँड आर नॉट सॅटिस्फाईड विथ देअर हजबंड वर्क्स. त्यांच्या पत्नी ज्या असतात, त्यांच्या ज्या बायका असतात त्या कायम तक्रारी करणाऱ्या असतात आणि त्या आपल्या नवऱ्याबद्दल कधीही समाधानी नसतात त्या कामाबद्दल. ॲज दे डू नॉट अर्न मच मनी इवन आफ्टर वर्किंग थ्रू आउट द डे. तरी दिवसभर ते काम करतात पण पुरेसा पैसा मिळत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी त्या बायका ज्या आहेत त्या त्यांचं एक वेगळं असं भुनभुन जे आहे, वेगळे असं टुमणं जे आहे ते चालू असतं आपल्या नवऱ्यामागे. दे आर नॉट सिम्पॅथेटिक टुवर्ड्स द हार्ड वर्क डन बाय देअर हजबंड ॲज देअर ओनली इंटरेस्ट इज द मनी दे ब्रिंग होम. आणि त्यांना फक्त पैसा जो आहे तो महत्त्वाचा वाटतो. आपल्या माणसाचं राबणं जे आहे ते त्या बघत नसतात. आणि कुठेतरी त्या ठिकाणी अशा ह्या गरिबीचं चित्रण कुठेतरी ह्या कडव्यामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे. पैसा नसल्यांना घरातली परिस्थिती कशी असते. द पोएट हिंट्स ॲट मेरी गो राऊंड लाईक मुवमेंट ऑफ लाईफ. आणि शेवटी कवी म्हणतो की हे चक्र आहे पैशांचं. तो पैसा येत असतो जात असतो. कदाचित तुम्ही आज श्रीमंत असाल उद्याला गरीब होऊ शकता. तुम्ही गरीब असाल तुम्ही श्रीमंत होऊ शकता. हा जो मेरी गो राऊंड आहे तो चालू आहे. इफ बाय एनी चान्स द व्हील ऑफ फॉर्च्यून चेंजेस अँड द रिच लॉस देअर प्रॉपर्टी. आणि असं जर काही त्या ठिकाणी देवाचं चक्र फिरलं आणि हा गरीब श्रीमंत माणूस आपली प्रॉपर्टी त्या ठिकाणी हरवून बसला. द पुअर विल लाप ॲट द चेंज कंडिशन ऑफ द रिच. त्यावेळेला हा गरीब ह्या श्रीमंताच्या परिस्थितीकडे बघून हसतो. द पोएट हॅज एक्सपिरियन्स सो मच ऑफ फॉल्सहूड वाय लिडिंग लाईफ ॲज अ रिच मॅन. आणि जेव्हा श्रीमंतीचं आयुष्य तो जगत असतो त्यावेळेला त्याला असा एक नकली बनावट खोटेपणा जो आहे, एक बडेजाव जो आहे तो त्याला वाटतो. दॅट ही फील्स दॅट द पुअर नीड नॉट बिकम रिच. आणि म्हणून त्याला असं वाटतं की आपण गरीबच राहावं, श्रीमंत होण्यापेक्षा आपण गरिबासारखंच राहावं. दे विल बी द व्हिक्टिम्स ऑफ अननॅचरलनेस अँड विल बी सराउंडेड बाय फेक फ्रेंड्स. कारण
श्रीमंत लोक जे असतात ते अनैसर्गिकतेचे त्या ठिकाणी बळी ठरतात आणि त्यांच्यासोबतल्या त्या ठिकाणी असे नकली मित्र जे आहे फेक फ्रेंड्स जे आहेत ते त्यांच्यासोबत आले असतात. बट ही थिंक दॅट द रिच शूड एक्सपिरियन्स पॉवर्टी सो दॅट दे कॅन हँडल द रिव्हर्स सिच्युएशन वेल. पण त्याला असंही वाटतं की श्रीमंत माणूस त्या ठिकाणी कुठलीही परिस्थिती हाताळू शकतो. ही थिंक्स दॅट द रिच शूड एक्सपिरियन्स पॉवर्टी सो दॅट दे कॅन हँडल द रिव्हर्स सिच्युएशन वेल. तर अशा श्रीमंताने गरिबी पण त्या ठिकाणी चाखून बघावी आणि त्याची गरिबीचे चटके पण त्या ठिकाणी सहन करावे असं त्या कवीला वाटतं. द पोएट ॲट द एंड ऑफ द पोएम लॅमेंटेड अबाउट दोज डेज when he had been rich and he had a number of friends who were in the language of the poet untrue. शेवटी कवी त्याला त्याचे मागचे दिवस आठवतात. तो म्हणतोय की त्याच्याकडे खूप पैसा होता पण त्याला खरे मित्र जे आहे ते त्याला मिळाले नाही. ही डज नॉट टार्गेट लॉसिंग हिज प्रॉस्पेरिटी. त्याला कुठलाही पश्चाताप वाटत नाही की आपण आपली प्रगती जी आहे आपली भरभराट जी आहे ती हरवलेली आहे. ऑन द कॉन्ट्ररी ही इज हॅपी विथ व्हेरी फ्यू फ्रेंड्स ॲज ही हॅज नाऊ. पण तो अतिशय आनंदी आहे समाधानी आहे कारण त्या ठिकाणी त्याला अतिशय कमी मित्र आहेत पण त्या खऱ्या मित्रांबद्दल तो समाधानी आहे. ही नोज दॅट दे आर रिअल सो दे डू नॉट नीड टू प्रिटेंड देअर लॉयल्टी टुवर्ड्स हिम. आणि खरंच त्या ठिकाणी त्याला म्हणतोय ही नोज दॅट दे आर रिअल सो दे डू नॉट नीड टू प्रिटेंड देअर लॉयल्टी टुवर्ड्स हिम. आणि त्यांचा विश्वासूपणा त्यांचा चांगुलपणा जो आहे तो त्याला मान्य तो करतो. ही एन्जॉईज देअर कंपनी मोर दॅन द मनी विच ही नो लॉंगर हॅज. आणि म्हणून त्या अशा अस्सल मित्रांची कंपनी तो एन्जॉय करतो आहे. आणि खरे मित्रांची पाळख त्या ठिकाणी गरिबीची परिस्थिती असतानाच होते असं कवी कुठेतरी सांगून जातो आहे. आणि पैसा हे सर्वस्व नसतं तर त्याही पलीकडे त्या ठिकाणी माणसाचं नातं हे अतिशय महत्त्वाचं असतं. ते नातं जे आहे ते माणूस गरीब असेल किंवा श्रीमंत असेल त्याने ते टिकवावं असं कवी अप्रत्यक्षपणे आपल्याला सुचवतो आहे. आणि खऱ्या मित्रांची पारख आपण करायला पाहिजे असंही त्या ठिकाणी अप्रत्यक्षपणे आपल्याला कवी सांगतो आहे. अशा पद्धतीने ही कविता जी आहे पैसा ही कविता आपण पूर्ण केलेली आहे. पुढच्या पार्टमध्ये आपण ब्रेनस्टॉर्मिंगकडे आपण वळूया आणि इथे आपण थांबूया. लेट अस स्टॉप हिअर. ओके, थँक्यू.